म्हणायचं. साज शृंगारवरती गाणं जरा सांगा की गौरीचं. कशा? साज शृंगार. साज शृंगार नव्हे ग, साज शृंगार म्हणायचं त्याला. गौरीचं गाणं पाहिजे तुला. हा द्या जरा असं लिहून जरा द्या. म्हणा जरा. काय कुठं आमच्या याला म्हणत होत्या बायका, आज्या पंजा म्हणत होत्या जोड. चांगला गाणं म्हणतो जरा सगळ्यांनी सांगायचं सबस्क्राईब करा. आणि कोण कोण तुम्ही व्हिडिओ बघताय जा काय ते मी 4 दिवस तेवढं सबस्क्राईब करा. होय होय होय. ते गाणं कसं माहितीये का, म्हणजे एका माघारीचा साज शृंगार म्हणला चालेल कसला गौरी गणपतीतला. ते कसं असेल, सूर्याचं मक चमक माझं घर, मी लुटीते घरदार. सूर्याचं मक चमक माझं घर, मी का बाई लुटीते घरदार. पायी जुडवी टणकदारी, पायी जुडवी टणकदारी. पायी मासुळ्या ठस चार, पायी मासुळ्या ठस चार. त्यानंतर पंजन, पायी पंजन वज्ज भार, पायी पंजन वज्ज भार. ठशाचा पितांबरी, ठशाचा पितांबरी. मग त्याच्या पुढे ठशाचा पितांबर झाल्यानंतर पुढे काय, अंगी चुळी हिरवीगार, कमर पट्टीला कुलप चार. अंगी चुळी हिरवीगार. त्यानंतर अंगी चुळी हिरवीगार, कमर पट्टीला कुलप चार. मग हातातल्या पाटल्या, हाती पाटल्या नक्षीदार. बुडा चुडाचा हिरवागार. मग चिताक म्हणतात त्याला. माहित आहे का चिताक तुम्हाला? माहित आहे का चिताक तुम्हाला? माहित आहे. चिताक मोहन मग त्याला कसं, गळ्याची तांग शुभ फार, गळ्याची तांग शुभ फार. गळ्या डोळ्याला 4 फ्यार, गळ्या डोळ्याला 4 फ्यार. म्हणजे 4 फेराचं डोरलं. त्याच्या फळाने काय माहिती काय, काळा गुंड असं काय नाही बाई. काय किती काळा गुंड 14 फ्यार. का इसकाल माझं थांबा मी असं म्हणतो आता. काळा गुंड 14 फ्यार. 3 तोळ्याची मोहन माळ, 3 तोळ्याची मोहन माळ. मग कानाली फुलं तुमच्या, कानी फुलं शोभे फार, कानी फुलं शोभे फार. कानी बुगड चमकदार, कानी बुगड चमकदार. नाकी नतही शोभे फार. देव लागला बाई. नाकी नतही शोभे फार. कपाळी कुंकू हे माझं झालं, कपाळी कुंकू हे माझं झालं. लेक कुणाची तालीवार. म्हणजे तेव्हा म्हणायची दिले कुणाची आली तालवार म्हणत नाही काय. आता नको ते आणि तुम्ही म्हणशीला काय वेगळे. लेक कुणाची लेक तालीवार. हाय मी अंगीची पवना. सूर्याचं मक चमक माझं घर, मी का लुटीते घरदार. आहे दे दमलं तिची म्हणा. केवढा मोठा आहे म्हणाईल का मला मग शिका नको. मला येतंय घरी एका सुरात. दम लागला तिच्या आईला. वैरण कापली तर नाही जमत नाही पुरीनो. आता झाले वय माझं. तुम्ही शिका, तुम्हाला देतो लिवा. ते पेन्सिल पाटी घ्या, लिहून घ्या तुमच्याकडे गाणी ती. येतो तुला काय येतं का काय बाई गाणी? नाही. काय नाही, लाजा कशा वाटत नाही तुम्हाला नाही म्हणायला? हा म्हणणार का आता मी शिकवलं तरी? म्हणतो हा सांच्याला या तिथे तुम्हाला सूप नाचवा शिकवतो. काटवट करा. काटवट माहिती आहे तुम्हाला? नाही. तुला माहित आहे का? नाही माहित. अगं काटवीतली भाकरी काय खाता तुम्ही? एवढी अशी कणी काटवट आजी अशी घेऊन बसाय 2 पायात आणि एवढा असा कणकीचा गोळा. कणकी न भात ह्याचा आपला भाकरीच्या पिठाचा. अशी ती गरम बिरम पाणी करून असं ऊन उकळून कणी कालवायची भाकरी. काय असली भाकरी. आता या पुरी भाकरी करतात एवढ्या भाकरी करतात त्याला रोटी म्हणतात. भाकरी अशी आणि याला लावायची तव्यातनं काढली की डायरेक्ट इंगळाला अशी फुलायची. तवा म्हणायचं भाकरीला पोट आले. तुम्हाला काय माहिती का त्यातले? नाही काय. भाकरीला पोट आले तशी ती भाकरी घ्यायची, त्याच्या असं तूप टाकायचं, चटणी लावायची आणि वरला पापुद्रा तेवढा लगेच काढून खायचा. नंतर मग काही मऊ असेल की नाही, मग वांगी आणि काय किती वांगी आळूच्या वड्या हे असं सगळं असलं भारी लागते की नाही. आणि ते शिदुऱ्या पण तेव्हा भारी होत्या ग. आता नाही,
आता मॉडर्न आले मॉडर्न काय मॉडर्न तुझी काय येणार आहे बाई शिदुरी बालुशाही काय बालुशाही तुझा म्हैसूर पाक असणार होय नाही जरा कनी आयासनी सांगा तुमच्या बालुशाही म्हैसूर पाक ठेवा आणि आळूच्या वड्या आणि भाकऱ्या वगैरे करून ताज्या ताज्या तेजात जो रस आहे कनी तुमच्या बालुशात आणि आता 2-4 वर्षांनी चॉकलेट वापशीला तुम्ही चॉकलेट घ्या आणि काय काय घ्या आणि बच्चीला गौरीची शिदुरी आली करत जावा बिगी बिगी खाली बघतो मी येतो जरा वरनं रानागंड फिरून गावात केवढं आले बघतो चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बेता बेता जावा घरी सापा गिरड्याच्या पायाकडे बघी जावा साप एखादा दिसला की त्याच्यावर पाय द्या म्हणजे आता फणा काढून उभा देवा बघी जावा पूर्ण जावा चला 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 नवा जावा तुम्ही जाता काय तिकडे ढासा येईल हळू जावा जातो जाऊ का मी हा जावा जावा बर काय लागली का